सोलापुरात भाजपने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला ठाकरे सेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले। 4 हुतात्मा चौकात राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जयकुमार गोरे आणि भाजपचा निषेध व्यक्त केला। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दुग्धाभिषेकानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। या प्रकरणी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला। सोलापूरला पालकमंत्री म्हणून गोरेंची नेमणूक झाली। कुणाला काय काय भेटलं, परंतु सच्च्या भाजपच्या कार्यकर्त्याला काही भेटले नाही। आणि त्या पालकमंत्र्याचे जे चाटुकार होते त्यांनी स्वतःच्या भक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी काल संजय राऊत साहेबांचा पुतळा या ठिकाणी दहन केला। परंतु या ठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडून सन्मान्य संजय राऊत यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि संजय राऊत हे आमच्यासाठी नक्कीच प्रेरणास्थान आहेत। परंतु एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते की काल जे सच्चे भाजपचे कार्यकर्ते होते ते प्रचंड आनंदले होते की ज्याप्रमाणे पालकमंत्र्यावर प्रेम आहे परंतु प्रधानमंत्र्यावर प्रेम नाही असं त्यांनी समाज माध्यमात टाकलेलं आहे। एक रोहिणी तडवळकर व बाकी काही मोजके सोडले तर आज भाजपमध्ये सच्ची भाजपा दिसत नाही आणि ही खतखत त्यांच्यातूनच बाहेर येत आहे। त्याला फक्त आम्ही एक वाट करून दिली असं मला वाटतं व यापुढे संजय राऊतच नाही तर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचं आव्हान आम्ही सहन करणार नाही। गुन्हा दाखल झाला असू दे, अशी गुन्हे पचवायची 100 ताकद आहे आमच्याकडे आणि असं शिवसैनिक गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नसतो। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सोलापूर।